लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं समजतंय। राज्य सरकारकडून महसुली आणि भांडवली खर्चात कपातीचा निर्णय घेतला गेलाय। लाडकी बहीण योजनेमुळे महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात केली जाते। सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चात सुद्धा 20% कपातीचा निर्णय घेतला गेलाय। राज्य सरकारच्या तिजोरीत 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट त्यामुळे निर्माण होतीये। त्यामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा इतर सगळ्या बाबींवरचा खर्च हा नियोजित करण्यामागे, त्याच्यावर काही निर्बंध आणण्यामागे कारणीभूत ठरते असं म्हणता येईल। लाडकी बहीण योजनेसाठी जो खर्च सरकारकडून होतोय त्यामुळे इतर सगळ्या बाबींवर परिणाम होताना दिसतोय। मोठ्या प्रमाणात वित्तीय तूट येताना दिसते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, पुन्हा एकदा लाडकी बहीणचा मुद्दा उपस्थित होतोय। सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, लाखोंची वित्तीय तूट योजनेमुळे येते। रिद्धी, आपण बघितलं असेल तर मागच्याच आठवड्यात आपण बातमी दिली होती की लाडक्या बहीण योजनेमुळे ज्या इतर योजना आहेत त्यांच्यावर कुठेतरी फरक पडतो आणि सरकारच्या तिजोरीवर जे आहे त्याचा भार पडतोय। आता एक महत्त्वपूर्ण माहिती आली ती म्हणजे लाडक्या बहिणीमुळे महसूल आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे जवळपास 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट आणि पुरेसा निधीचा अभाव यामुळे सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलाय। यामध्ये जर आपण बघितलं असेल तर वाहनांच्या इंधन खर्चात अनेक वर्षांनी कपात करण्याचा निर्णय जे आहे तो घेतलेला आहे। यामध्ये बक्षीस वितरण, विदेश प्रवास, प्रकाशन, संगणक खर्च, जाहिरात, बांधकाम, कंत्राटी सेवा, सहाय्यक अनुदान, मोटार वाहन यासाठीच्या निधी वितरणाचे प्रस्ताव प्रत्यक्षात किती खर्च झाला याची खात्री करूनच 18 फेब्रुवारीच्या आज संबंधित विभागांना वित्त विभागाला पाठवायचे आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या लोकप्रिय योजना आहेत ज्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आल्या होत्या त्याचा फटका आता आज राज्याच्या तिजोरीवर बसताना पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूयात। कोणत्या खर्चांवर लाडकी बहीण योजनेमुळे मर्यादा येते बघूया आपण। वेतन जी आहे त्याच्यामध्ये 95% कपात केलेली आहे। पाणी, वीज, दूरध्वनी या दरम्यान सुद्धा 80% निर्बंध घातले गेलेले आहेत, कपात करण्यात आलेली आहे। कंत्राटी सेवा सुद्धा 90% कपातीनं सुरू आहेत। कार्यालयीन खर्च जो आहे तो सुद्धा 80% कमी केला गेलाय। व्यावसायिक सेवा सुद्धा 80% कमी केलेल्या आहेत।